असं म्हणायला हरकत नाही, नाही का? आणि त्या दृष्टिकोनातून क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो हा एक अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम इफ्फीमध्ये सुरू असतो. आता हा उपक्रम हो. आहे, हा उपक्रम चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम आहे. याविषयी जरा सांगा आणि या उपक्रमातून भारतीय चित्रपटसृष्टीला कोणत्या प्रकारची नवी दिशा मिळेल असं तुम्हाला वाटतंय? हा खूप महत्वाचा उपक्रम आहे. जेव्हा म्हणजे भारताला एक 75 वर्ष झाली आपल्या स्वातंत्र्याला, त्या वर्षी क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो 75 अशा पद्धतीने आपण योजना सुरू झाली. म्हणजे भारत सरकारने सुरू केली माहिती प्रसारण खात्याने. त्यावर्षी 75 कलाकार निवडले, जे वेगळ्या-वेगळ्या स्ट्रीममधले होते. म्हणजे कोणी डिरेक्टर, लेखक, त्याच्यासोबत ॲक्टरमध्ये होते, व्ही-एफ-एक्समध्ये होते, कला दिग्दर्शक होते, प्रोडक्शन होते, साउंडमध्ये, म्युझिक, अशा अनेक स्ट्रीम. म्हणजे कारण सिनेमा ही कलेक्टिव्ह आर्ट आहे. तर ह्या कलेक्टिव्ह आर्टमध्ये जे कलाकार आपापल्या पद्धतीने सगळे योगदान देत असतात, त्याच्यामध्ये काही करू इच्छिणाऱ्या 75 तरुण मुलांना, त्यांचं वयोगटाची मर्यादा आहे. हं. 30शी पर्यंतची मुलं, त्यांना ते घेतात. देशभरातील मुलं घेतली जातात. गेल्या 2-3 वर्षात 75, गेल्या वर्षी 100 केले, यावर्षी 124 नवीन क्रिएटिव्ह माइंड्सना सरकारने निवडले. आणि हा खूप महत्त्वाचा उपक्रम यासाठी मला वाटतो, कारण देशभरातील 100 म्हणजे 125 मुलं जेव्हा इफ्फीमध्ये येतात आणि आपली कला दाखवतात, कारण की त्यांना कॉम्पिटिशन असते. 48 तासामध्ये त्यांनी आपला सिनेमा करायचा असतो कलेक्टिव्हली. म्हणजे त्या दिवसापर्यंत कोणी कोणाला ओळखत नसतं, पण त्या दिवसानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन 48 तासामध्ये आपली एक 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा लघुपट निर्माण करायचा आहे, तो दाखवायचा आहे. त्याची पारितोषिकं असतात. त्या पारितोषिकातून, त्या सिनेमातून त्यांना एक नवीन ऊर्जा मिळते. आणि जेव्हा हे इफ्फी संपतं, त्यानंतर ह्या 75, 100 आणि यावर्षी 124 अशी मुलं उद्याच्या भारतीय सिनेमाला दिशा देणारी होतात. हं, कारण हं. इथे त्यांना वेगळे-वेगळे मास्टर क्लास अटेंड करायला मिळतात. वेगळ्या-वेगळ्या म्हणजे महत्त्वाच्या जगभरातल्या, देशातल्या महत्त्वाच्या सिने दिग्दर्शकांना, निर्मात्यांना, लेखकांना प्रत्यक्ष भेटता येतं. त्यांच्यासोबत चर्चा करता येते. त्यांना त्यांच्या कलेसाठी पुढे जाणारी दिशा ठरवता येते. हं, हं. आणि हा जो उपक्रम आहे, मला वाटत नाही की अन्यत्र कुठे आहे. बर्लिनला आहे, बर्लिन टॅलेंट्स नावाचा, पण हं, त्याचा पद्धत वेगळी आहे. आपल्याकडची पद्धत पूर्ण वेगळी आहे. हं. आणि ह्याच्यातून मला नेहमी असं म्हणजे सुरुवातीपासून असं वाटतं की उद्याची आपली जी भारतीय सिनेकर्मींची पिढी असेल, ती अधिक त्यांनी जगाचं एक्सपोजर खूप अर्ली स्टेजमध्ये घेतलेलं असेल. हं. ह्या स्पेसिफिकली विभागामुळे. हं, हं, हं. यासोबतच एक वेव्हज बाजार म्हणून सुद्धा एक